संजय राठोड हे मविया काळामध्ये मंत्री होते. एकत्रित शिवसेना म्हणजे जेव्हा शिवसेना फुटली नव्हती तेव्हाचे एक महत्त्वाचे नेते होते. संजय राठोड यांच्यावरती आरोप होता एका तरुणीच्या शोषणाचा, जी त्यांच्याबरोबर पक्षात काम करत होती आणि या संबंधातून तिचा गर्भपातही झाला, संशयास्पद मृत्यू झाला. संशयाचं बोट गेलं राठोडांकडे. भाजपच्या चित्रा वाघांकडून हे प्रकरण धसास लावण्यात आलं. चित्रा वाघांनी प्रकरणाचा मोठा गाजावाजा केला होता. त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं. मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता आणि पुन्हा नंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या द्वारे त्यांचं पुनर्वसन झालं. आणखी एक प्रकरण आहे ज्याची आता आठवण केल्यानंतर कदाचित लोकांना ते आठवेल, ते म्हणजे गणेश नाईक. नवी मुंबईचे सम्राट मानले गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेल्या गणेश नाईकांवरही विवाहबाह्य संबंधाचा आरोप झाला. या महिलेनं नाईकांवर तिचा आणि त्यांच्या मुलाचा सांभाळ न केल्याचा आरोप केला. मात्र पुढे या प्रकरणातही सर्व सामसूम झालं. त्या महिलेने सुद्धा आपलं कोणत्याही प्रकरण पुढे नेलं नाही आणि हे प्रकरण तसंच थंड झालं. मात्र या सगळ्या प्रकरणांची गोळाबेरीज सांगायची झाली तर त्याचा अर्थ इतकाच की लग्न ही व्यवस्था फक्त एक अधिकृत औपचार म्हणून पाळला जात असला तरी अनेकांच्या बाबतीत, सगळे नव्हे पण अनेकांच्या बाबतीत आणि राजकारण्यांच्या बाबतीत तरी ही उदाहरणं अधिक आहेत की तिथे कदाचित ती एका लग्नाची अवघड गोष्ट बनून राहिलेली असते. आणि आता आपण चर्चेला पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे बघणार आहोत लोकांच्या म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया.